आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सहजासहजी विश्वास कधीच ठेवायचा नाही. मग ते मणी सर असो किंवा सुजित सर. पुरुषांची जातच मुळात चल आराम कर. मला नाही आमचं काही कळतच नाही. ते पुरुषांचं इतकं हेट का करतात? आय मीन आपले वॉचमॅन सोडले तर त्या कोणत्याच पुरुषाची नीट बोलत नाहीत माहितीये. डोंट नो एवढा जजमेंटल का आहेत त्या. माझ्या डोक्यात हाच विचार येतो. बहुतेक ना त्यांच्या आयुष्यात एखाद्या पुरुषाने त्यांना फसवलं असणार. त्याशिवाय या अशा नाही वागायच्या. आता बघ ना, हॉस्टेलवर त्या एकट्याच राहतात. त्यांच्या परिवारातले इथं कुणीच येत नाही आणि त्यांच्या बोलण्यातनं पण कधी विषय निघत नाही. पॉइंट आहे. त्या खडूस आहेत पण त्याचं कारणही तसंच काहीतरी असेल. पण असं काय घडलं असेल त्यांच्यासोबत? त्या आपली खूप काळजी घेतात पण त्यांच्याबद्दल कधीच काही सांगत नाही. स्वानंदी, तू या सगळ्याचं टेन्शन घेत बसू नकोस आता. तुला ऑलरेडी बरं नाहीये. मी तुझ्यासाठी मेडिसिन्स घेऊन येते आणि तुझ्या डोक्यावर ठेवायला पट्ट्या घेऊन येते. तू काळजी घे. खूप ताप आलाय. ताप उतरायला हवा लवकर. ती मुलगी या कंपनीला क्वालिटी पेक्षा जास्त प्रॉब्लेम्स देणार आहे. मार्क माय वर्ड. हे बघा सुजित साहेब, जर स्वानंदीने हे काम केलं नाही तर मी स्वतः तिच्याकडून हे काम काढून घेईन आणि त्यानंतर कंपनीचा तिच्याशी काही संबंध येणार नाही. आणि यापुढे असा निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही तुमच्या कानावर घालू. पुन्हा एकदा सॉरी. बेटर डू इट. किती वेळा तुम्हाला माफ करायचं आता? म्हणा तू का नाही बोलू दिलंस मला? डॅडना कळलं पाहिजे स्वानंदी माझ्यासाठी किती महत्वाची आहे. सुजित, आता तू नाही, स्वानंदीचं काम बोलू दे. ट्रस्ट ऑन मी, हे काम ती इतकं चांगलं करेल की इथून पुढे आपल्या कंपनीला तिला काम देण्याशिवाय दुसरा कुठलाच ऑप्शन राहणार नाही. त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेव आणि जरा वेळ शांत राहा.